श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की शेजारी किंवा ऑफिसमध्ये कोणी मित्रमंडळामध्ये कोणी परेशान करत असेल तर काय सेवा करायची, काय उपाय करायचा आहे. तर खूप छान सेवा आहे, नक्की करून बघा ती सेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या आहे पुत्रदा एकादशी. उद्याच आहे. उद्या आहे म्हणजे दो आरती एकादशी आलेली आहे आणि दो आरती एकादशी आपण आली तर आपण दुसऱ्या दिवशीची एकादशी धरतो, म्हणजे त्या एकादशीला द्वादशी पडते. अशी एकादशी म्हणजे उद्या न धरता उपवास जो आहे परवा दिवशी धरायचा आहे. तर पुत्रदा एकादशी नावातच दडलेलं आहे की पुत्रदा एकादशी. ज्या महिलांना पुत्रप्राप्ती होत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही त्या महिलांनी उद्या उपवास करून सेवा करा आणि नाही उपवास करता आला तर नुसती सेवा करा. तर काय करायचं आहे, खूप सोपे उपाय आहेत, सेवा आहेत, स्वामी मार्गातलेच उपाय सेवा आहेत. पण पूर्ण श्रद्धेने जर केलं तर नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळतं. तर काय करायचं आहे, प्रत्येक बघा 15 दिवसांनी एक एकादशी ती. आता ह्या पुत्रदा एकादशीपासून नियमच करायचा आहे की मी प्रत्येक एकादशीला हा उपाय करेल, म्हणजे ही सेवा करेलच. 15 दिवसातून एकदाच फक्त, बाकी आणि महिन्यातून 2दा करायचं आहे. बघा प्रत्येक एकादशीला करा, कारण पुत्रदा एकादशी काय होतं ना, ती वर्षातून एकदा किंवा 2दा अशीच येते आणि मग आपण तिची कधी वाट बघायची, म्हणजे ती येईपर्यंत आपण आपली सेवा सुरूच ठेवायची, प्रत्येक एकादशीला सेवा करायची. तर आता त्याचीच माहिती बघूया. सर्वप्रथम तुम्हाला ज्या महिलांना संतान प्राप्ती होत नाही, म्हणजे खूप इलाज केला, हॉस्पिटलमध्ये चक्रा मारल्या, सर्व काही करून दमलेला आहात तरीही काही होत नाही आहे, तर ही सेवा करा. मी वारंवार तुम्हाला ही सेवा, मला वाटतं मी अगोदर पण तुम्हाला सांगितलेली आहे. तर उद्या पुत्रदा एकादशी आहे, त्यासाठी आवर्जून करा. सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं, मध्ये उपवास करून करा. तर सकाळी लवकर उठायचं, आपलं स्वतःचं आवरून घ्यायचं आणि जमलंसं दोघांनी पण ही सेवा करा, नवरा बायकोनी. तर काय करायचं, आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते, प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते. तर ती मूर्ती घ्यायची, त्या मूर्तीवर स्वच्छ पाणी टाकायचं, अगोदर पंचामृत टाकायचं, म्हणजे त्या मूर्तीचा अभिषेक करायचा. बाळकृष्ण म्हणजे रांगता कृष्ण आहे तो, आणि तो काय करतो ना की आपली इच्छा लगेच पूर्ण करतो. तर छान अभिषेक करायचा. स्त्रीसूक्त, पुरुष सूक्त म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे, स्त्रीसूक्त नाही, पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा. पुरुष सूक्त एक वेळेस म्हणायचं आणि अभिषेक करायचा, आणि ते तीर्थ जे आहे ते लगेच दोघांनी घेऊन टाकायचं. तर अभिषेक करायचा, त्याची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची, छान वस्त्र घालायचं, पंचोपचार त्या मूर्तीची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर त्यांना छान असा नैवेद्य दाखवायचा, गोड नैवेद्य. आता त्यांना काय आवडते, त्यांना माखन वगैरे दुधाचे पदार्थ त्यांना जास्त आवडतात, त्याच्यापैकी तुम्ही कोणताही त्यांना नैवेद्य दाखवू शकता किंवा फ्रूटचा वगैरे पण दाखवू शकता. त्याच्यानंतर तुळशी पण अर्पण करा. आता तुळशी तुम्हाला तोडता येणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला मार्केटमधून विकत तुम्ही आणू शकता. तर हे करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला संतान गोपालचा जो काही मंत्र असतो आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे बघा, नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तुम्हाला तो मंत्र मिळून जातो. तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे, एक माळ त्याचा जप करायचा आहे. आणि ही जे काही सेवा आहे ना, ही बघा काही सोपी सेवा आहे, जास्त अवघड नाही, पण ही प्रत्येक एकादशीला करायची. असं नाही की आता उद्या प्रत्येक एकादशीला करायची आहे, 15 दिवसातून एकदा. आता संतान गोपाल मंत्र काय आहे बघा, 39 पेज नंबरवर आहे, नित्यसेवेचा ग्रंथ तुमच्याकडे जर असेल तर मंत्र असा आहे, देवके स्तुत गोविंद वासुदेवाय जगतपते तेही मे तनय कृष्ण त्वामह शरणागतम. वाटलंच तर लिहून पण घेऊ शकता, ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर. परत एकदा मंत्र सांगते, देवी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण त्वामह शरणागतम. हा सोपा मंत्र आहे, एक माळ तुम्ही त्याची करू शकता आणि जमलंच तर रोज करा, आणि नाही जर पॉसिबल झालं तर प्रत्येक एकादशीला करा. त्याच्यानंतर तुम्हाला एक यंत्र देते मी, स्वामी मार्गातलंच यंत्र आहे. तर तुम्हाला आसपास केंद्र कुठे असेल तर तुम्हाला ते मी यंत्र मिळून पण जाईल तिथे. पण तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट म्हणजे त्याचा तुम्हाला फोटो दाखवते.
ते यंत्र आपल्या कोरा पेज घ्यायचं, म्हणजे ब्लँक पेपर घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण काढायचं आहे. पेनानं काढायचा, काळ्या पेनानं वगैरे नका काढू, लाल वगैरे पेनानं काढा. आणि ते काढायचं. त्याच्यानंतर त्याची पंचोपचार पूजा करायची, त्याच्यावर स्वामीचा एक माळ जप करायचा, स्वामींसमोर ते ठेवायचं किंवा बाळकृष्णासमोर ते ठेवायचं यंत्र, आणि त्यांना विनंती करायची, आपलं घरानं त्यांना सांगायचं, विनंती करायची, आणि ते यंत्र थोड्या वेळ त्यांच्यापाशी ठेवायचं. त्याच्यानंतर ते टाईट भेटतं बघा, टाईट तुम्हाला कुठेही तुम्हाला धार्मिक दुकानात मिळून जातं, जी पेटीवाणी असतं, तर ते आणायचं. सप्तरंगी धागा पण त्याच्यासोबत येतो, नसेल तर ते पण वेगळा घ्या, आणि तो आणायचा, आणि त्या टाईटमध्ये त्या यंत्राची बारीक घडी करायची आणि त्याच्यामध्ये बसेल असं ते त्याच्यात ठेवून द्यायचं आहे. त्याच्यात ठेवल्यावर महिलांनी आपल्या दंडात किंवा गळ्यात किंवा कमरेमध्ये असं ते टाईट तुम्हाला बांधायचं आहे. तर म्हणजे तुम्हाला जिथे पॉसिबल असेल तिथे दंडात बांधता आलं दंडात बांधा, गळ्यात बांधता आलं गळ्यात बांधा, किंवा कमरेला बांधता आलं तर कमरेत बांधा. असं हे टाईट तुम्हाला कमरेला बांधायचं आहे. आणि पॉझिटिव्ह विचार करायचा आहे, अगदी पॉझिटिव्ह विचार, विश्वास ठेवायचा आहे. आपण जो उपाय करतो त्यावेळेस विश्वास ठेवून जर केला तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि तो यशस्वी होत असतो. तर काय होतं ना की आपण पॉझिटिव्ह विचार केला ना तर आपल्याला साथ देव देत असतो. नाही, याने विश्वास ठेवलेला आहे म्हणजे याला ह्या ज्या गोष्टीची आहे ती गरज आहेच, त्याच्यामुळे तो इतक्या श्रद्धेने करतो. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह विचार करायचा, श्रद्धा ठेवायची आणि उपाय करायचा. तर काय करायचं आहे, ती टाईट बांधायची, बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, एवढंच करायचं, उद्या करू शकता. तर आय होप तुम्हाला कळालं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.